राज्याच्या धरणांच्या सुरक्षेचं ऑडिट करणाऱ्या धरण सुरक्षितता संघटनेचा धक्कादायक अहवाल समोर आला। या 300हून अधिक धरणं धोकादायकतेच्या दुसऱ्या टप्प्यात आहेत। विशेषतः यामध्ये टेमघरचाही समावेश आहे। सर्वात धोकादायक आणि असुरक्षित कोकणातलं आंबेघर धरण आहे। राज्यामध्ये सध्या तारळी आणि टेमघर सर्वात धोकादायक असल्याचं म्हटलंय, मात्र टेमघर आणि तारळी ही धरणं धोकादायकतेच्या दुसऱ्या श्रेणीत आहेत। टेमघर तारळीसारखी आणखी 300 धरणं राज्यात धोकादायकतेच्या दुसऱ्या श्रेणीत आहेत। धोकादायकतेच्या पहिल्या श्रेणीतही राज्यातली धरणं आहेत, मात्र त्याकडे दुर्लक्ष होत आहे। माझे सहकारी योगेश खरे आपल्या संपर्कात आहेत। योगेश, अत्यंत धक्कादायक आहे हे सगळं। कोट्यवधींचा खर्च या धरणांच्या देखभाली करताही आपलं सरकार करत असतं। मुळात जी धरणं आत्ताच काही बांधली गेलेली आहेत त्या धरणांचाही यामध्ये समावेश आहे का? आणि काय काय या अहवालामध्ये नमूद केलंय ज्याकडे सरकारनं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे? अजित, आतापर्यंत जो काही गोंधळ सुरू होता तो टेमघर धरणाच्या बाबतीत, तारळी धरणाच्या बाबतीत होता। मात्र ही जी धरणं आहेत ही धरणं असुरक्षिततेच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये आहे। राज्यामध्ये सर्वाधिक जे असुरक्षित धरण म्हटलं गेलं आहे ते कोकणातलं आंबेघर धरण आहे। या धरणाची परिस्थिती इतकी भयानक आहे की हे धरण कधीही फुटू शकतं आणि या धरणाचे सगळे दरवाजे जे आहेत, त्याचे स्पिल्स आहेत ते सगळे तुटलेले आहेत। त्यामुळे सर्वाधिक धोकादायक हे धरण आहे। आणि बाकीची टेमघर तारळीसारखी जवळजवळ 300हून अधिक धरणं ही दुसऱ्या टप्प्यामध्ये असुरक्षित आहेत। आत्ताच काही दिवसांपूर्वीच गिरीश महाजन यांनी हे स्पष्ट केलेलं होतं की फक्त टेमघर धरण हे राज्यामध्ये असुरक्षित आहे। मात्र टेमघर धरण जर हे दुसऱ्या टप्प्यात असुरक्षित असेल तर त्याच्यासारखे 300 धरणंही आज असुरक्षित बनलेली आहेत। त्यामुळे एकूणच सगळा सावळा गोंधळ कसा धरण सुरक्षिततेच्या बाबतीत होतोय हे सगळं समोर झालंय। स्वतः धरण सुरक्षितता संघटनेने तयार केलेलं हे अहवालात म्हणण्यात आलेलं आहे आणि हा अहवाल आता लवकरच राज्य सरकारला सादर करण्यात येणार। योगेश, आपण आवाहन करूयात राज्य सरकारला, आजची ही बातमी लक्षात ठेवावी सरकारनं। जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्र्यांनी याकडे अत्यंत गांभीर्यानं पाहावं। कोट्यवधी लोकांच्या जीवित मरणाचा, शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा, पिण्याच्या पाण्याचा, औद्योगिक पाणी वापराचा हा मोठा प्रश्न आहे। जर धरणं असुरक्षित असतील तर हे अत्यंत गंभीर आहे। राज्य सरकारनं याकडे तातडीनं लक्ष देण्याची गरज आहे। धन्यवाद या माहितीसाठी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।